आपण जो आता श्वास घेतोय तो श्वास सुद्धा भगवंतानी दिलेला आहे. या शरीराला लागणारं जे अन्न आहे ते अन्न सुद्धा भगवंत विविध मार्गाने उपलब्ध करून आपल्यापर्यंत पोहोचवतो आणि ते आपण ग्रहण करतो. या साध्या साध्या गोष्टींची जाणीव ठेवणं, जागरूकता ठेवणं, त्याबद्दल सदैव कृतज्ञता व्यक्त करणं, त्याचा गौरव करणं, ज्याने आपल्याला हे दिलेलं आहे त्याचा गौरव करणं, त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणं. आणि हे फक्त एखाद्या दिवशी न करता, एखाद्या तासाला न करता, क्षणोक्षणी ही जागरूकता, ही जाणीव, ही कृतज्ञता सदैव मनात ठेवण्याचा प्रयत्न करणं, हे ज्ञान होणं म्हणजे आध्यात्मिक ज्ञान आहे. आणि ज्या व्यक्तीला हे सतत स्मरणात राहतं त्या व्यक्तीला आपण ज्ञानी व्यक्ती म्हणू शकतो. साध्या आणि सोप्या भाषेमध्ये